हाय, हॅलो, नमस्कार. मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, मी आज केसांना मेहंदी लावणार होते. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं मी कशाप्रकारे मेहंदी लावते ते. तर रेड तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे रेड निशा मी मेहंदी घेतली आणि त्यामध्ये एक कॉफी पावडर म्हणजे एक रुपये 2 रुपयाची एक पुडी आहे ती कॉफी पावडरची. आणि हे पहा, एक चमचा, मोठा चमचा चहा पावडर उकळत घेतलेले आहे मी. आणि ते अशा प्रकारे थंड होऊ द्यायचं, कारण गरम नाही टाकायचं. थोडंसं कोमट झाल्यानंतर मग मेहंदीमध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि मस्त प्रकारे बघा, आपल्या केसाला लावण्यासाठी मेहंदी ही रेडी होत आहे. तर त्यामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून मी चमच्याच्या साहित्याने त्याला मस्त असं स्मूथ करते. तर केसाला कॉफी लावल्यामुळे ना एक छानसा असा ग्लो शाईन येते. आणि चहा पावडर लावल्यामुळं ब्राउनिश केसाला कलर पण छान येतो. त्यामुळं मी चहा पावडरचं पाणी आणि कॉफी पावडर टाकूनच मेहंदी लावते. तुम्ही कशाप्रकारे मेहंदी लावता ती नक्की मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे मेहंदी लावल्यानंतर केस गळत पण नाहीत, तुटत पण नाहीत आणि एकदम शायनी ब्राउनी केस खूप छान, म्हणजे जसं पार्लरमध्ये कलर करतो ना आपण, कलरपेक्षा ही मेहंदी छान असते. कारण कलर हे हानिकारक, केमिकल्स हानिकारक असतात. त्यामुळं मी अशाच प्रकारे केसाला मेहंदी लावून घेते. तुम्ही कशाप्रकारे लावतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही पहा, माझी मेहंदी आता रेडी झालेली आहे लावण्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब